महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात। पुण्यामध्ये वंदे भारत एक्सप्रेसच्या अपघातानंतर पुणे रेल्वे स्थानकावरील वाहतूक ही सुरळीत झालेली आहे। रात्री 12:30 पर्यंत वंदे भारत एक्सप्रेसचा घसरलेला डबा हा हटवण्याचं काम हे सुरू होतं। रात्री 2 नंतर प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरील रेल्वे वाहतूक ही सुरळीत करण्यात आलेली आहे। साधारण 18 ते 19 गाड्यांना या अपघाताचा काही प्रमाणामध्ये फटका बसलाय। तर काही गाड्या वेगळ्या मार्गावरती वळवण्यात आलेल्या आहेत, तर काही गाड्या उशिराने सुरू ठेवण्यात आलेल्या होत्या। आज सकाळपासूनच प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरील रेल्वे वाहतूक ही सुरळीत सुरू असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। आणि दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी शिवानी पांढरे हिने। वंदे भारत एक्सप्रेसचा रात्री पुण्यातील प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर अपघात झाला आणि ही जी ट्रेन होती त्यातला एक डबा आहे तो घसरला गेला होता आणि त्याच्यानंतर रात्री 12:30 वाजेपर्यंत हे संपूर्ण काम सुरू होतं। आता मात्र रात्रभरात हे सगळं काम संपूर्ण करण्यात आलं आणि त्यानंतर ही सगळी रेल्वे वाहतूक आहे ती सुरळीत करण्यात आली। आपण जर बघितलं तर रात्री ज्या गाड्या होत्या त्या गाड्या उशिराने चालू आहे ना, काही गाड्या ज्या आहेत त्या धीम्या गतीने सुरू आहेत आणि त्याचा फटका आहे का साधारण प्रवाशांना बसलेला आपल्याला बघायला मिळतोय। पुण्यातल्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर आहेत ज्या रात्रीच्या गाड्या होत्या, गाझियाबाद असू देत किंवा बाकीच्या ज्या गाड्या होत्या त्या गाड्या लेट झाल्या, त्यामुळे अनेक प्रवाशांना अख्खी रात्र आहे ते इथेच काढावी लागली। माझ्यासोबत काही प्रवासी आहेत। कोणती गाडी होती आणि किती वाजताची गाडी होती? सिद्धेश्वर एक्सप्रेस होती। आम्हाला येण्यासाठी पण सोय नसल्यामुळे आम्हाला लवकर येऊन थांबावं लागतं। 1 वाजता आम्ही पावणे 1 वाजताच पुणे स्टेशनला आलेलो आहोत। आम्हाला तिथून सांगितलं होतं की 1 ते 2 तासच गाडी लेट होईल, पण चक्क आता 7 वाजून गेलेत पण अजूनही गाडीचा काहीही पत्ता नाहीये। आणि विशेष रेल्वे प्रशासन काहीही ठोस पुरावा सांगत नाही की बाबा काय कारणाने उशीर झालाय किंवा किती वेळाने येणार आहे। आम्हाला भुसावळला जायचंय आणि आमची गाडी 9 वाजता येणार आहे। 6:30चा टायमिंग होता सकाळचा, लेट झाली। हो, काही सांगण्यात आलंय रेल्वे प्रशासनाकडून? हा गाडीचं वंदे भारत आहे ना, ते गाडी जरा हे झाली, पटरीहून सरकली, एवढंच कळालं आम्हाला। एवढं सांगितलंय, त्यांना काही मेसेज आलाय का रेल्वे प्रशासनाकडून तुमची गाडी लेट आहे किंवा काय? नाही, काही नाही, मेसेज नाही आला। अजूनही काही ज्या गाड्या आहेत त्या उशिरानं सध्या सुरू आहे। रेल्वे वाहतूक जरी सुरळीत झाली असली तरी गाड्यांना याचा फटका बसला आहे आणि त्या गाड्या उशिरानं सुरू आहे त्याचाच फटका पर्यायी या सगळ्या प्रवाशांना देखील सहन करावा लागतोय। कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। पुढची बातमी आहे नागपूरमधून। नागपूर